हॅलो, नमस्कार. मी प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करते. तर सर्वप्रथम तुम्हाला येत्या नारळी पौर्णिमेच्या तसेच रक्षाबंधन या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर या सणाचं औचित्य साधून आज मी तुमच्यासोबत 1 महिना टिकणारी अशी खुसखुशीत ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे. अतिशय खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी ही बर्फी होते. शिवाय 1 महिना ही आरामात टिकते. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही आपण बनवणार आहोत आणि तुमची रेसिपी अगदी अचूक आणि परफेक्ट होईल हे मी खात्रीने सांगेन. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची वडी अजिबात चुकणार नाही हे मी खात्रीने सांगेन. अतिशय स्वादिष्ट होते, खुसखुशीत होते. हे पहा, मी मोडून दाखवते. किती परफेक्ट दिसत आहे. याचा टेक्स्चर बघा. अशी स्वादिष्ट नारळाची बर्फी कशी करायची? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे 2 कप. मी मध्यम आकाराचे नारळ फोडून हे असा खवून घेतलेले आहेत. 2 नारळ होते ते असे मी खवून घेतलेले आहेत आणि यातील काळा भाग घ्यायचा नाही आहे, पांढराच भाग घ्यायचा आहे खवून. हे पहा, अशा प्रकारे मी घेतलेला आहे. आणि हा काळा पाठीचा जो भाग आहे तो आपण भाजीमध्ये टाकू शकतो, वाटण करताना वापर करू शकतो त्याचा, म्हणजे ते देखील वाया जात नाही खोबरे. तर इथे मी 1 कप घेतलेला आहे. आपण मोजून घेणार आहोत नारळाचा चव. या प्रमाणात अंदाजे 2 कप नारळाचा चव भरलेला आहे. तुम्ही 1च वाटी किंवा कप घ्या म्हणजे तुमची वडी चुकणार नाही. 2 गच्च भरून कप घेतलेले आहेत. हे पहा, 2 मध्यम आकाराच्या नारळामध्ये हा एवढा कोवलेला नारळ मला मिळाला. त्यानंतर 1 कप मी साखर घेणार आहे. 2 कप ओल्या नारळाचा चव असेल तर 1 कप साखर पुरेशी आहे. हे योग्य प्रमाण आहे. यापेक्षा कमी घालू नका आणि यापेक्षा जास्त देखील साखर घालू नका. जर साखर कमी पडली तर आपली बर्फी अशी मिळून येत नाही, बाइंडिंग होत नाही. त्यामुळे साखर कमी देखील घालू नका. आता मी एक मेथड यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मी असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. यामध्येच मी साखर टाकून हे बघा अशा प्रकारे हे दोन्ही वाटून घेतलेलं आहे. नारळाचा चव आणि साखर मी थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं फिरवून घेतलेलं आहे. अतिशय सोपी जाते या पद्धतीने. तुम्ही देखील ही पद्धत नक्की फॉलो करा. झटपट होते, जास्त टेन्शन नाही. त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा. हे बघा, थोडं थोडं मी मिश्रण टाकून हे मिक्सरला असं बारीक करून घेणार आहे. आता चेक करते. हे अशा स्वरूपाचं दिसतंय. आता या बाउलमध्ये मी काढून घेते. सर्व मिश्रण मी असंच मिक्सरला लावून बारीक करून घेतले. अतिशय सोपं जातं या पद्धतीने आणि झटपट होते नारळाची बर्फी. जास्त वेळ लागत नाही आणि कमीत कमी श्रमामध्ये आपली एकदम स्वादिष्ट बर्फी होते. एका भांड्यामध्ये मी आता काढून घेतले हे सर्व मिश्रण. आता इकडे गॅस सुरू केलेला आहे. एका कढईमध्ये मी आता तूप टाकलेले आहे. 1 मोठा चमचा तूप असं पसरून घेतलेलं आहे सगळीकडे, म्हणजे खाली ते मिश्रण चिकटणार नाही. नेहमी असं खाली तूप टाकलं की सगळीकडे पसरून घ्यावे, म्हणजे खाली लागत नाही. आता हे थोडे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते मिश्रण ते परतून घेणार आहोत. तर आता तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये हे मिश्रण टाकूया आणि मध्यम आचेवर आता मी हे परतून घेणार आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. आता गॅसच्या मध्यम आचेवर मी हे मिश्रण परतून घेते.
एकसारखं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये. यामध्ये आपण दूध किंवा खवा काही घालणार नाही आहे. अगदी कमीत कमी साहित्यात आपण ही बर्फी बनवणार आहोत, कारण आपण 1 महिना टिकणारी बर्फी बनवणार आहोत, जेणेकरून जास्त दिवस ती टिकेल म्हणून आपण दूध यामध्ये घालणार नाही आहोत. यातलं साखरेचं पाणी पूर्ण आटेपर्यंत हे मिश्रण परतत राहायचं आहे. आता साखर मेल्ट झाली आहे आणि हळूहळू साखरेचं पाणी देखील आटत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला थोडं पातळ झालेलं, त्यानंतर जशी जशी उष्णता लागेल तसे तसे ते आटत गेलेलं आहे. थोडेसे हळूहळू घट्ट होत जाते. या प्रोसेसला 15 मिनटं लागतात. मध्यम ते मंद गॅसवर आपण सतत परतत राहायचं आहे. 12 ते 15 मिनटात व्यवस्थित मिश्रण परतलं जातं. खरं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये. हे पहा, आपल्याला हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं व्हायला लागलं की समजायचं की मिश्रण आता तयार होत आहे. हे पहा, थोडंसं घट्ट जाणवतंय, थोडंसं जड हळूहळू मला जाणवा लागलंय. असा गोळा तयार झाला पाहिजे, लक्षात ठेवा. तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. हे पहा, गॅसची आच मध्यमच आहे. मंद ते मध्यम आचेवर ही प्रोसेस करायची आहे. हळूहळू याचा कलर देखील चेंज होत चाललेला आहे. थोडासा ब्राऊन यायला लागला आहे, पाहू शकता, आणि घट्ट होत चाललेलं आहे मिश्रण. यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, यातलं मॉइश्चर आता निघून गेलेलं आहे. आता यामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 मोठे चमचे मिल्क पावडर टाकलेले आहे. येथे मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर स्किपही करू शकता, पण मिल्क पावडर अवश्य घाला, खूप टेस्टी होते बर्फी. आता मी वेलची पूड टाकलेली आहे शेवटी. हे पहा, आता मिक्स करून घेते. स्वादासाठी वेलची पूड शेवटीच टाकावी, म्हणजे स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो. आता घट्ट होत चाललेलं आहे मिश्रण, थोडंसं जड लागू लागलेलं आहे आणि कडेने देखील असं साखर बघा दिसत आहे, पांढरं पांढरं दिसत आहे. साखर अशी कडेनं चिकटलेली आहे थोडी आणि पांढरं दिसत आहे कडेच्या साईड. आता चेक कसं करायचं, तर असं उलातनं ठेवायचं मध्ये, आणि तेच पडलं नाही तर समजायचं की मिश्रण आपलं व्यवस्थित बर्फीसाठी तयार आहे. आणि दुसरी मेथड म्हणजे मिश्रण असं एका वाटीमध्ये घ्यायचं आणि असं चिकट लागता कामा नये हाताला, आणि गोळी झाली पाहिजे अशा प्रकारे. त्याचा छोटासा लाडू झाला पाहिजे. हे पहा, आणि सहज वळला जातोय आणि कुठंही बोटांना चिकट लागलेलं नाही आहे. आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे वडीसाठी. हे पहा, आणि एक मेथड म्हणजे मिश्रण असा गोळा झाला पाहिजे. हे बघा, त्या मिश्रणाने कढई किंवा पॅन आपला सोडला पाहिजे. मग समजून जायचं की बर्फीसाठी हे योग्य आहे. आता तुम्ही बर्फी करू शकता. गॅस मी बंद केलेला आहे आणि एका ट्रेला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर ठेवलेला आहे. तूप लावून घ्यायचं आहे आधी, नंतर बटर पेपर मी लावून घेतलेला आहे. आणि पटापट आता ही प्रोसेस करायची आहे. लगेच मिश्रण आपण या ट्रेमध्ये काढून घेतले, लगेचच पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही क्रिया फास्ट करावी, कारण गार जर झालं तर वडी व्यवस्थित पडत नाही. वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने असे दाबून मी व्यवस्थित सेट करून घेते. असं पसरून घ्यायचं आहे, आकार द्यायचा आहे याला व्यवस्थित असा. गार झालं तर हे मिश्रण सेट होत नाही, म्हणून गरम असतानाच असं थोडंसं दाबून असे वाटीनं प्रेस करून असं घ्यायचं आहे. हातानं देखील मी असं दाबून घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी येथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहे, वरून सेट करून घेते. ते देखील दाबून घेते म्हणजे व्यवस्थित चिकटतील. आता थोडंसं हलकं गरम आहे तोपर्यंतच मी सुरीने कट करून घेते. सुरीला तूप लावून घ्यायचं आहे आधी, त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा, गरम असतानाच ही प्रोसेस करा.
गार झाल्यावर ते कडक होतं मिश्रण आणि नीट बर्फी आपली पडत नाही, आकार देता येत नाही गार झाल्यानंतर. मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. हे पहा. तर आता हे फॅन खाली सुकून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका, असंच नॉर्मली ह्याला थंड होऊन द्या. एक 15 मिनटात हे आरामात थंड झालेलं आहे. हे पहा, तुम्हाला दाखवते. मी असंच फॅन खाली ठेवलेले आणि 15 ते 20 मिनटाच्या आतच ते सुकले आणि आता मी उलटण्याने परत त्याला आकार देऊन घेतलेला आहे. परत असं मी करून घेतलेलं आहे. असं परतने असं दाबून आकार द्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित त्या सुटतात. ॲटोमॅटिक ह्या सुटतात वड्या. हे पहा. आता एक दाखवते. हे बघा, सहज डिमोल्ड होते हे आणि सहज ह्या सुटल्या आहेत बघा. एकदम परफेक्ट आपली नारळाची बर्फी या ठिकाणी रेडी आहे. खूप सुंदर दिसत आहे, एकदम सुरेख पांढरी शुभ्र दिसत आहे. दुसरे देखील दाखवते. अतिशय सहज निघालेली आहे, पाहू शकता, आणि एकदम टेस्टी दिसत आहे. हे पहा. अशा प्रकारे सर्व वड्या मी आता काढून घेतल्या. तर येत्या नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला तुम्ही अशी ओल्या नारळाची बर्फी नक्की करून पहा आणि आपल्या भावाला खुश करा. खूप खुसखुशीत होते, शिवाय 1 महिना ही आरामात टिकते. कारण आपण दूध घातलेलं नाही आहे, त्यामुळे ही आरामात 1 महिनाभर बाहेर टिकते. तुम्ही नक्की करून पहा. शिवाय यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तुमची वडी बिघडणार नाही हे मी खात्रीने सांगेन. तर आता ही देखील तुम्हाला मी मोडून दाखवते. अतिशय खुसखुशीत होते, खूप स्वादिष्ट लागते. हे पहा, एकदम व्यवस्थित ही मोडली देखील जाते. आणि हवाबंद डब्यामध्ये ह्या भरून ठेवा. अजिबात यांना काही 15 ते 20 दिवस, काय 1 महिनासुद्धा काही ह्यांना होणार नाही. ह्या आरामात टिकतात, शिवाय खूप स्वादिष्ट लागतात. तुम्ही अशी ओल्या नारळाची बर्फी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. हे पहा, एकदम सुरेख दिसत आहे आपली नारळाची बर्फी आणि एकदम पांढरी शुभ्र दिसत आहे. खूप खुसखुशीत होते, स्वादिष्ट होते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नवीन एका अशा छानशा गोड गोड रेसिपीसह. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. तसेच